हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. आता माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. पाहू शकता मी आज तुम्हाला नाश्त्याची रेसिपी दाखवणार आहे. खूप छान आहे. तांदळापासून आपण ही रेसिपी बनवणार आहे. सगळ्यांना आवडेल असा नाश्ता आहे हो. तर इथे साहित्य बघा, मी तांदळाचं पीठ घेतलं 1 वाटी. त्यानंतर कोबी बारीक एकदम चिरून घेतलेला आहे. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 2 मीडियम साईजचे कांदे. कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर बेसन पीठ 2 चमचे घेतले, ओवा घेतलाय, 1 शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली, हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या. हे सर्व साहित्य मी घेतलेले आहे. आता इथे बाउलमध्ये बघा तांदळाचं पीठ टाकून घेतलंय. त्यानंतर 2 चमचे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे. कोबी टाकून घ्यायचं आहे. झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की करून पहा, खूप छान आहे. त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे, बारीक एकदम चिरून घ्यायचा आहे कांदा आपल्याला. त्यानंतर आपल्याला इथे बघा 1 शिमला मिरची मी एकदम बारीक चिरून घेतलेली ती टाकून दिलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये अजून पण भाज्या टाकू शकता. इथे बारीक मिरची चिरून घेतलेली, 4-5 मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या त्या टाकून दिल्यात. त्यानंतर अद्रक लसूण, भरपूर सारा लसूण अद्रक बारीक किसून घेतलेला, लसूण पण किसून घेतलेला तो टाकून दिलाय. सफेद तीळ 2 चमचे. त्यानंतर इथे भरपूर सारी कोथिंबीर बघा बारीक चिरून घेतलेली ती टाकून दिलेली आहे. ओवा घेतलाय, हातावर चांगला क्रश करायचा आणि टाकायचा, म्हणजे त्याचा सुगंध मस्त उतरला जातो. त्यानंतर 1 चमचा जिरं टाकून घेतले. हळद टाकून घ्यायची आपल्याला 1 चमचा. त्यानंतर इथे बघा चाट मसाला आहे थोडासा, अर्धा चमचा. मीठ टाकून घ्यायचे आता चवीनुसार. मीठ टाकून झाल्याच्या नंतर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला हाताने, असं सगळं एकत्र करून घ्यायचे. खूप छान मैत्रिणींनो, एवढी मस्त ही रेसिपी आहे ना, तुम्ही नक्की करून बघा. आता इथे थोडं तेल टाकून घ्यायचे, म्हणजे पराठा कसा क्रिस्पी होतो आणि मऊ छान होतो. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये आणि गोळा छान मळून घ्यायचा आहे. सैलसर गोळा आपल्याला मळायचा आहे. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि माझी ही सोपी रेसिपी आहे, ही नक्की करून पहा, खूप छान आहे, टेस्टी आहे. तर पाहू शकता असं थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे. छान असा गोळा करून मळून घ्यायचा आहे आणि घट्ट गोळा मळायचा नाही आपल्याला, सैलसरच गोळा हो मळून घ्यायचा आहे. पाहू शकता मी असा गोळा सैलसर मळून घेतलेला आहे. आता हे साईडला ठेवूया आपण. त्यानंतर इथे एक छोटासा रुमाल घेतलाय बघा मी, तो ओला करून घ्यायचा आपल्याला पाण्यात भिजवून. आणि त्यानंतर काय करायचं, ह्याच्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचे, ओलाच करायचं आपल्याला, सुक्का नाही ठेवायचा. असं थोडंसं पाणी हे करायचे परत. आणि छोटा उंडा घ्यायचा आहे आपल्याला बघा. आणि तो उंडा आपल्याला ह्याच्यावर थापून घ्यायचा आहे बोटाच्या सहाय्याने, अशा पद्धतीने. ते थापून आपण काय बनवतोय मैत्रिणींनो, तांदळाच्या पिठाचे धपाटे बनवतोय. असे धपाटे थापूनच करतात ना, मस्त असे पातळ आपल्याला छान बनवून घ्यायचे बघा. छोटे छोटे करायचे, मी दिसायला पण छान दिसतात. मध्ये होल पाडायचे, साईडनी परत 1-2 होल पाडायचे आपल्याला. तर छान असा आपला हे पराठा झालेला आहे. तर तवा आपला इथं गॅसवर ठेवलेला आहे बघा. तर साईडनी तेल आपल्याला तव्याला सोडून घ्यायचे जरा जरा. तेल सोडून झाल्याच्या नंतर आपल्याला हे पराठा ह्याच्यावर टाकून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने. पाहू शकता तुम्ही.
मस्त पराठा झालेला आहे बघा. वरून थोडंसं तेल लावूया आणि त्यानंतर आपल्याला 1-2 मिनटं झाकण ठेवून घ्यायचे. मीडियम गॅसवर हा पराठा आपल्याला होऊन द्यायचा आहे. झाकण खोलून पाहायचे परत आणि पराठा आपला पलटी करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता मैत्रिणींनो, खालची बाजू आपली मस्त अशी खरपूस भाजलेली आहे. आपल्याला आता ही दुसरी साईड पण भाजून घ्यायची झाकण ठेवून 1 मिनटं. 1 मिनटाच्या नंतर परत चेक करायचे आणि सगळे पराठे आपल्याला असेच सोनेरी कलर येतो मस्त असे भाजून घ्यायचे, म्हणजे खायला पण छान लागतात, खरपूस एकदम. खरं सांगते मैत्रिणींनो, तुम्ही नक्की करून पहा, खूप टेस्टी होतो. सगळ्यांना आवडण अशी रेसिपी आहे चटपटीत ही. चहासोबत खाऊ शकता, दहीसोबत खाऊ शकता किंवा चटणी तुम्ही बनवून त्याच्यासोबत पण खाऊ शकता, खोबऱ्याच्या चटणीसोबत. तुम्हाला ज्याच्या संग आवडेल त्याच्या संग तुम्ही खाऊ शकता. पाहू शकता मस्त असा पराठा आपला झालेला आहे, मी काढून घेतला आहे. त्याचबरोबर आपल्याला दुसरा पराठा टाकून घ्यायचा आहे. तेल थोडंसं टाकून घेऊया, तेल कढई तव्यावर आणि पराठा सोडून घ्यायचा आहे. पाहू शकता थोडंसं तेल सोडूया, झाकण ठेवून घ्यायचे. आता परत झाकण खोलून आपल्याला पराठा पलटी करून घ्यायचा आहे. तुटत नाही, काय नाही मैत्रिणींनो, सहज हे पराठा असा कलथ्याने निघला जातो बघा. आता झाकण ठेवूया, झाकण खोलून परत आपला पराठा चेक करायचा आहे. पाहू शकता तो पण चांगला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये चण्याचं पीठ थोडंसं टाकून, सर्व भाज्या टाकून खूप छान नाश्ता होतो पराठ्याचा, धपाट्याचा. तुम्ही खरंच एकदा करून बघा. कसं उपमा पोहे खाऊन आपल्याला कंटाळा येतो, काहीतरी वेगळं असलं नाश्त्याला तर सर्वजण आवडीने खातात. आता हे छान भाजलेला आहे. आपल्याला हा पराठा आता काढून घ्यायचा आहे धपाटा. आणि त्याचबरोबर मी परत तिसरा पराठा टाकून घेते. थोडंसं तेल लावून घ्यायचे. साईडने थोडं तेल सोडायचे, पाहू शकता, आणि झाकण ठेवून घ्यायचे. हा पण 1 मिनिटाने परत झाकण खोलून पलटी करून घ्यायचे. बघा खालची साईड मस्त एकदम भाजल्या जाते, पाहू शकता तुम्ही. त्याच पद्धतीने आपल्याला हे वरून पण भाजून घ्यायचे असं मस्त. झाकण ठेवूया परत 1 मिनिट. 1 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून पाहूया पराठा झालाय का आपला धपाटा. मैत्रिणींनो, पराठा माझ्या तोंडात सारखं येते, सॉरी त्याबद्दल. हे छान खरपूस मस्त भाजून घ्यायचंय, पाहू शकता अशा पद्धतीने. आता हे काढून घेऊया आपण. हे पण छान मस्त झालेलं आहे बघा. तर अशाच पद्धतीने मी दुसरे पण पराठे तुम्हाला करून दाखवते. थोडंसं तेल सोडून घ्यायचे. थोडं तेल सोडलं ना मैत्रिणींनो साईडने, कसं पराठा पण एकदम छान भाजला पण जातो आणि खायला टेस्टी लागतो, खाली लागत नाही जरा पण. आता पलटी करून घेऊया. अशाच पद्धतीने मी सर्व पराठे मस्त असे भाजून घेतलेले आहेत. झाकण ठेवायचं थोडंसं, एक अर्धा मिनटं. अर्धा मिनटाच्या नंतर परत बघायचं आपल्याला झालाय का आपला पराठा.
तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही बनवणार का अशा पद्धतीने मला कमेंट करून नक्कीच सांगा. लाईक करायला विसरत जाऊ नका मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहता पाहता लाईक झालंच पाहिजे. पाहू शकता मस्त आपले असे भरपूर सारे धपाटे हे झालेले आहेत. तर ही धपाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि अशा पद्धतीने हे पातळ असे धपाटे करून पहा. खूप टेस्टी होतात. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत.